sons and daughters of India, जय हिंद. 3 C's 4 D's आपलं हे चौथं पुष्प. आपल्याकडे आता आज आलेले ते ॲडव्होकेट आशिष चव्हाण. मी त्यांची ओळख तुम्हाला करून देते. आपण भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित न्यायालयांपैकी एक असलेल्या बॉम्बे हायकोर्टमध्ये तसंच इतर खंडपीठात गेली 25 वर्ष कार्यरत आहात. आपलं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे, व्हर्सटाईल. अध्यापन करणं ही आपली आवड आहे, त्यामुळे आपण गेस्ट फॅकल्टी म्हणून विविध लॉ कॉलेजमध्ये लेक्चर देतात. मुंबई विद्यापीठात विद्यार्थी वर्गासाठी असलेल्या अनेक उपक्रमांमध्ये आपला सहभाग असतो. भारतीय सैन्य दलाचा आपला अभ्यास आहे आणि त्याच्याप्रती विलक्षण ओढ आणि अभिमान आहे. 2014 पासून आपण लक्ष फाउंडेशनशी जोडलेले आहात आणि 3 C's 4 D's या उपक्रमातला आशिष हा एक मोलाचा त्याचा वाटा आहे. सो एकदा ॲडव्होकेट आशिषसाठी आपण जोरदार टाळ्या द्या. सो आजचा विषय आहे लॉ इन माय लाईफ. बरोबर, ही कन्फ्युजिंग आहे. याच्यात काय दिसतंय तुम्हाला? जोरात सांगायचं. याच्यात काय दिसतंय तुम्हाला? स्लाइड मध्ये या, जोरात बोला, जोरात. बुक्स दिसत आहेत. नंतर लेटर्स आणि सायन्स सिम्बॉल्स दिसत आहेत. बरोबर आहे. पण तरी आय फील की ही थोडीशी कन्फ्युजिंग स्लाइड आहे. सर मला तर सांग आशिष की लॉ हा इतका कन्फ्युजिंग आहे का? ही स्लाइड तरी मला कन्फ्युजिंग वाटते. बरोबर, तुम्हाला वाटते थोडी? हा, ओके. ती स्लाइड मी मुद्दामून तशीच ठेवली आहे, कारण लोकांना हेच वाटतं की लॉ खूप कन्फ्युजिंग आहे, खूप क्लिष्ट आहे, समजायला कठीण आहे. बरोबर. आता पुढची 30 मिनिटं जी आपण आता स्पेंड करणार आहोत त्याच्यामध्ये आपण हेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की असं नाहीये. लॉ सोपा आहे, समजून घ्यायला खूप सोपा आहे आणि तुम्हाला तो इझिली कळणार आहे. करेक्ट, राईट. आपण सुरुवात सर काय लिहिलंय वाचा लाऊड. रूल्स. आपण आधी आता रूल्स पासून सुरुवात करतोय. म्हणजे आपल्याला लॉचं शिखर गाठायचं आहे. बरोबर आहे. पण डोंगराचं शिखर डायरेक्ट नसतं गाठायचं, पायथ्यापासून सुरुवात करतो आपण. बरोबर, हेलिकॉप्टरनी नाही जाणार आहे. सो आपण पायथ्यापासून सुरुवात करून वरती टॉप पर्यंत जाणार आहोत. सो पहिली आपण सुरुवात करतोय व्हॉट आर रूल्स, द काइंड ऑफ रूल्स दॅट वी मस्ट फॉलो. कुठले आहेत पहिले वाचा. रूल्स ॲट होम, रूल्स ॲट स्कूल, रूल्स ॲट प्लेग्राउंड. रूल्स ॲट होमचं काही एक्झाम्पल? घरात आपण फॉलो करणारे रूल्स सांग. वॉश युअर हँड्स अँड फीट आफ्टर यू कम होम. जरा उभी राहा आणि सांग, स्पष्ट सांग. हा, टू वॉश युअर हँड्स अँड फीट आफ्टर यू कम होम. आफ्टर आपण घरी आल्यानंतर हातपाय धुवायला पाहिजे. का धुवायला पाहिजे? येस. हा, टू अवॉइड एनी इन्फेक्शन ऑर ओके बॅक्टेरिया. ओके. हायजीन. हायजीन. बरोबर. जोरात अजून बोल. एखादा रूल? टेक आउट अवर शूज. का? सेम रिझन, हे हायजीन. हायजीन झालं. हायजीन सोडून आणि काय रूल आहेत? जाऊ आपण पुढे. येस. ओके ओके. आता एक सोपे हे सगळे रूल्स आहेत. एक एक जण वाचणार आणि जोरात वाचणार. येस, वाच रे. इफ यू ओपन इट क्लोज इट. इफ यू ओपन इट क्लोज इट म्हणजे काय? जर का आपण कुठल्या गोष्टी उघडली लगेच बंद करायला पाहिजे. एक्झाम्पल? बंदी. बरणी. बिस्किटाची बरणी. हुज नेक्स्ट? वाच ग. हे काय आहे? If you turn it on, turn it off. म्हणजे काय? For example, fans वगैरे बटन ऑन केलं तर ऑफ करायला. ऍब्सोल्युटली राईट, ऍब्सोल्युटली राईट. पुढचं वाच रे. If you unlock it, lock it. इफ यू अनलॉक इट, लॉक इट म्हणजे दरवाजा उघडला की बंद करायचा. दरवाजाचं लॉक उघडलं की बंद पण करायचं. प्रत्येक दरवाजाला लॉक नसतं. अजून काही उदाहरण? अजून बस. कोणाला अजून एखादं उदाहरण आहे? आपण सायकल वापरतो सगळे, बरोबर. सायकलला काय असतं? लॉक. ते नाही लॉक केलं तर काय होईल? सायकल चोरीला जाईल. म्हणून इफ यू अनलॉक इट, लॉक इट. लॉ एवढ्या लवकर नको यायला, चोरी बिरी नाही का. सो आपण सायकल लगेच लॉक करून करा. टाकू. राईट. पुढचा. पुढे कोणी वाच. वाच ग. तू वाच रे. You break it, fix it. बोलो क्या?
क्रिकेट वगैरे खेळताना कुठली वस्तू तुटली तर ती जोडता पण आली पाहिजे. हा काय घरात क्रिकेट खेळतो हा बंदा, याला टाळ्या द्या, हा घरात क्रिकेट खेळतो. कारण मला माहिती आहे हे उद्योग मुलं करतात आणि मग नक्की ते काचेचं काहीतरी फोडतात कॅबिनेट वगैरे. पण मग हाऊ विल यू डू दॅट? How will तुझ्या you fix बॉलनी काय फुटला, कप फुटला, काय करशील? कुठला तर मला फिक्स करता येणार, पण जर का दुसरी कुठली गोष्ट विकली तर फेविक्विकने आपल्याला जोडता येण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. बरोबर. नाही फिक्स करू शकलात तर हा नाही फिक्स करू शकलात तर दुसऱ्यांना बोलवायचं, आई बाबांना किंवा जे फिक्स करू शकत असेल त्याला बोलवायचं. इफ यू बॉरो इट रिटर्न इट. हा मीन्स कोणाकडनं पुस्तक किंवा काही वस्तू घेतली तर परत त्यांना द्यायची. हा म्हणजे दॅट इज तुम्ही बॉरो केलं काही तर द्यायचं. आणि बॉरो मध्ये मोस्ट ऑफ द टाइम पैसे खूप इन्व्हॉल्व असतात. आणि मला 100% खात्री आहे आशिष की द्यायची गोष्ट माणूस कधीच विसरत नाही. ज्याला चोरीच करायची आहे ना तोच विसरतो आणि मग ते तिथे तो लॉ येतो. हे सोपं आहे. इफ यू यूज इट टेक केअर ऑफ इट. टेक केअर. काळजी घ्या त्याची. पाणी वाचा. सांडलं, ज्यूस सांडला, साफ करून घ्या. आणि सकाळी उठलं अंथरून टाकायचं कारण शाळा लवकर आहे, मग त्याच्या घड्या नाही करायच्या, मग ते घरात असंच पडलेलं असतं. तर ते तुम्ही इफ यू मेक अ मेस क्लीन इट अप. क्लीन इट. ओके. इफ यू मूव इट, पुट इट बॅक. आपण वाचता वाचता बरेचदा जातो बाहेर असे आणि पुस्तक आपल्या हातातलं असं साईडला कुठेतरी ठेवलेलं असतं. ते तिकडे ठेवायचं नसतं. दुसऱ्या दिवशी मिळेल का आपल्याला नाही मिळणार. त्याच्यामुळे ते सिम्पल. आणि लास्ट इफ यू डोंट नो वाचा. म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल एसी म्हणजे एसी. हा एसी काय? बंद पडला, तुम्ही रिपेअर करायला जाऊ नका. जाऊ नका. हा आता तुम्ही रूल मध्ये बघताना ज्या गोष्टी आपण बघितल्या आशिष, मला असं वाटतं मेन काहीतरी या घरातलं राहिलंय. कोण सांगेल? रिस्पेक्टिंग एल्डर फॅमिली म्हणजे कोण राहिलंय? आई बाबा आजी आजोबा. म्हणजे कोण? माणसं. फॅमिलीतली. फॅमिली मेंबर. फॅमिली म्हणजे माणसं. आपण काय करतो माहितीये, आपण हल्ली वस्तूंना फॅमिली म्हणायला लागलोय. म्हणजे सोफा, टीव्ही, फ्रीज हे घर नाहीये, घर माणसांचं आहे. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. तर ती आजी असते, कधी आजोबा असतात, कदाच आई वडील असतात, आपल्याकडे आई वडील भावंड असतात. मग आपण उर्मटपणे बोलतो की नाही रे? हा आईने सांगितलं जरा जा त्या डॉगीला काहीतरी, काय आता नाही मी बघणार, तू जा घेऊन जा. बोलतोस? तू नाही बोलत. बरं, असं जर बोललं तर नाही बोलत. गुड बॉय यू आर. इथे सगळीच गुड बॉयज आहेत. SPM ची मुलं हुशार आहेत, मला माहिती आहे. तर हा जो उर्मटपणा किंवा नॉन कम्युनिकेशन जे असतं ना ते असायला नको. तर ते घर होतं. आणि या रूल्स मध्ये पनिशमेंट नाहीये काही. आता येईल ना पण. आता पुढे येते. ओके, पुढे जाऊया. रूल्स ॲट स्कूल आहे. हो, पटकन होऊ शकतंय. हा स्कूलचं तुम्ही वाचलं काय आहे? शाळेतला एक रूल सांगू देत नका. हा सांगा. शाळेत काय रूल आहे तुमच्या? कुठलाही एक रूल की जो शाळेमध्ये तुम्ही फॉलो करता किंवा आहे. तू सांग रे, काय रूल आहे सांग जरा. उभारून तू सांग काय रूल आहे तो. आवाज कर जोरात आणि ते फेविक्विक बाजूला ठेव. हा आता काही तुटलेलं नाहीये जोडायला आपलं. हा बोल. आणि राईट खाली येताना लेफ्ट साइडच खाली यायचं. खाली यायचं. म्हणजे तुम्हाला ते जिन्यात रूल की केऑस व्हायला नको की आणि मध्ये मध्ये का जागा सोडली? मध्ये टीचर्ससाठी टीचरसाठी. हा डिसिप्लिन तुम्ही पाळलात. हा जर कुठल्या तरी मंदिरात जाणारे लोक चढून जाताना जो केऑस करतात आणि किती गोंधळ होतो, हा पाळला जात नाही. की वरती जाणाऱ्याला उजवीकडून जाऊ दे, घाणाऱ्याला हे करत नाहीत आणि गोंधळ होतो, तो तुमच्या शाळेत कधीही होणार नाही. सो दॅट इज वंडरफुल. ते रूल्स तुम्ही, आणि हे तर तुम्हाला माहिती आहे. वाचा तुमच्या यातला कुठला रूल शाळेचा आहे? लिसन टू टीचर. अगदी सोपं आहे. बरोबर आहे. अगदी छोटे घेतलेले आहेत आपण. Playground. तसेच रूल कुठले आहेत? प्लेग्राऊंड. आशिष, मला आता ही मुलांची, आपल्याकडे दे आर व्हेरी स्मार्ट बॉईज. तू हे सगळी चित्र अगदी छोटी छोटी आणि कार्टून्स काय? कार्टून्स घेतलेत. हा याच्या मागचं कारण कार्टून्स काय? नाही आहेत खरं तर, ती इमोटिकॉन्स आहेत. आज आपण डिजिटल जगामध्ये वावरतो. आपण एकमेकांना जेव्हा काही पाठवतो तेव्हा आपण आय एम हॅपी हल्ली म्हणतच नाही, आपण एक स्माइली पाठवतो. आय एम सॅड हल्ली म्हणतच नाही, आपण सॅडचा स्माइली पाठवतो. सो हे ह्या स्माइलीना हातपाय आहेत इतकंच आहे फक्त, बाकी ते स्माइलीच आहेत. राईट. सो काय फर्स्ट वाच काय आहे? वी आर काइंड अँड हेल्पफुल टू एव्हरीवन. आता गेम मध्ये आपण प्लेग्राऊंड मध्ये आहोत, आपण काइंड आणि हेल्पफुल कसं राहणार
एखाद्या मुलाला लागताना ठेच लागली, पडला, तर त्याला तू हेल्पफुल म्हणजे तू त्याला मदत करशील, त्याला काहीतरी फर्स्ट एड देशील, त्याला कुठेतरी घेऊन जाशील, बरोबर? राईट. आणि काय होऊ शकतं बरं पुढे सांगा. वी प्ले सेफली अँड लुक आफ्टर इच अदर. आपण एकमेकांची काळजी घेतो. आणि काय कोणाला वाटतं प्ले सेफली अँड लुक आफ्टर इच अदर? मी सांगते की जर 2 मुलं रनिंग रेस करतायत आणि तुम्हाला जिंकायचं आहे आणि त्याच्या लक्षात आलं की तुमचे शूजला लेस आहे, बरोबर, ती सुटते बरेचदा बघा. आता मी जर धावते आणि मी त्या लेसवर जाणून बुजून पाय टाकला तर तो अडकणार आहे, मला माहिती आहे, आणि मग मी पुढे जाणार आहे. तर मी पुढे जाईन, कदाचित तो पडेल. हे जिंकायचंय म्हणून केलेलं आहे. पण असं म्हटलं की ह्या वाक्याला की दुसऱ्याची काळजी घ्या आणि सेफ करा, तर ते लुक आफ्टर इच अदर याच्यामध्ये तो कन्सेप्ट बसत नाही, बरोबर ना? आपल्याला आपल्या बरोबरचाच आहे तर निदान पुढे जाऊन सांगा हे तुझी शूलेस बांध आणि देन यू रन. ओके, हे इतकं सोपं असतं वागणं, बरोबर? पुढे वी लिसन टू इच अदर. आम्ही एकमेकांचं ऐकतो. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलंय का कधी लोक एका वेगळ्या कोड भाषेमध्ये बोलतात, म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं की बाबा समोरच्या टीमला कळू नये अशा भाषेमध्ये ते शब्द वापरतात आणि बोलतात. आता ते पण एकमेकांना, हा पण एक एक्झाम्पल आहे की ते एकमेकांचं ऐकतात आणि त्या तालमेलनी ते खेळतात. बरोबर आहे, राईट. तू एक्झाम्पल देऊ शकतो? अगदी छोटं एक्झाम्पल देतो मी. क्रिकेट सगळ्यांना माहिती आहे, एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? 6. समजा मी 7वा बॉल टाकला तर, म्हणजे मला माहिती आहे की मी 7वा बॉल टाकतोय, मी चुकून टाकत नाहीये बरं का. मी 7वा बॉल जाणून बुजून टाकतोय. मला माहिती आहे की माझे 6 बॉलची ओव्हर संपली आहे. अंपायरचं लक्ष नाहीये आणि त्या अंपायरचं दुर्लक्ष झालंय, अंपायरला अजून 10 कामं आहेत म्हणून त्यांनी लक्ष ठेवलं नाही, म्हणून मी 7वा बॉल टाकला. तर काय होईल ते? म्हणजे हे तुमच्या लेवलचे अंपायर आहे, वरच्या लेवलचे अंपायर नाहीत. आपल्या आपल्या खेळण्यामधला एक अंपायर आपलाच मित्र असतो कदाचित. वरच्या लेवलचे अंपायर पण मावशी चुकतात. ओके ओके ओके. सो अंपायर चुकला आणि 7वा बॉल टाकला तर बाकीचे तुमच्या नंतर जे बॉलर्स आहेत ते त्यांना 6 बॉल टाकता येणार नाही. त्यांना कुठे माहिती आहे? त्यांना नाही माहिती. तुम्हालाच माहिती आहे. बॅट्समनला एक्स्ट्रा खेळावं त्याला कुठे माहिती नाही. कोणाचंच लक्ष नाही आहे. कारण तू बॉलिंग टाकतेस, तुला तू मोजतेस तुझे 1 2 3 4 5 6 आणि 7वा पण. हा, ये होईल ना बात. आता ह्याला एक नवीन ट्विस्ट मिळाला. आतापर्यंत काय होतं, ही चूक होती, अंपायरने लक्ष नाही दिलं. आपण म्हणू शकतो की अंपायरने लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्याचं लक्ष नाही तर मी काय करू, कारण काहीच घडलं नाही त्या 7व्या बॉलवरती. ठीक आहे, पण आता यांनी काय म्हटलं की त्या बॉलवरती तो आउट झाला, आता तो जाणार त्या फील्डमधनं, तो गेला. आता हे बरोबर आहे का? आता हे ऑनेस्टी आणि ट्रुथफुल, हे परत वाचा, ऑनेस्ट आणि ट्रुथफुल. इज ऑनेस्ट अँड ट्रुथफुल? नाही का? कारण 1 बॅट्समन हॅज गॉन, त्याची विकेट पडली. आता तो हरणं जिंकण्याचा फरक होऊ शकतो त्याच्यामध्ये. आता त्या खेळाची तुम्हाला स्पोर्ट्समनशिपच्या नियमाप्रमाणे हे करणं बरोबर आहे का, हे तुमच्या मनाला पटतंय का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून त्याचं उत्तर इथं. अल्टिमेटली स्पोर्ट्समन स्पिरिट हे खूप खूप महत्वाचं आहे. आपल्याला उद्या आरशात बघताना आपल्याला आपले डोळे सांगतात तू खरा आहेस का खोटा आहे, आणि ते महत्वाचं असतं आयुष्यात. बाकी तुम्ही कसंही वागू शकता पण स्वतःला चीट करू शकता का? नाही. आणि इट्स अ गेम. आफ्टर ऑल यू शुड हॅव अ स्पोर्ट्समन स्पिरिट. कारण असं नेहमी म्हटलं तर तुम्ही त्या शेवटी एकत्रच येणार ना हे लोक. आता आपण चेस खेळतो, चेसमध्ये काय व्हाईट, काळ्या सोंगट्या आणि पांढऱ्या सोंगट्या, अगदी आपण एकमेकांना हरवण्याच्या उद्देशानेच खेळतो, बरोबर. पण सगळा गेम संपल्यानंतर कधीतरी तो गेम संपतो आणि मग ते संपल्यानंतर तो आपण दोन्ही सोंगट्या कशात टाकतो? एकाच डब्यात टाकतो ना. म्हणजे आपण सगळे अल्टिमेटली एकाच क्लासमध्ये येणार, एकाच सिटीमध्ये राहणार, एकाच एरियामध्ये राहणार. त्याच्यामुळे किती कॉम्पिटिशन असलं तरी पण आपण एकत्र राहणार. करेक्ट. सो त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की दॅट स्पिरिट हॅज टू बी मेंटेन, राईट. आणि ते जर आपण ते रूल्स जर फॉलो केले नाहीत तर आता काय होणार आहे आयुष्यात? म्हणजे काय? गोंधळ होणार. भयंकर गोंधळ घातलास तू असं आपण म्हणतो. हा, किती गोंधळ घातला. आणि हा वर्गापुरता नाही, हे वर्गाचं चित्र आहे, पण हा गोंधळ कसा पुढे आपल्याला दिसेल, आपण पुढे जाऊया. बरोबर आहे. शाळेतले ते तुमचे येण्या जाण्याचे रूल्स नाही फॉलो केलेत तर काय गोंधळ ना. अल्टिमेटली आपण आलो सोसायटीकडे. व्हॉट इज सोसायटी? हा, मला एक सांग आशिष की हे फॅमिली आहे, हे वाचताना तुम्हाला फॅमिली दिसेल पण त्याचा वाय खाली आलाय.
फॅमिली आहे. ओके ओके, जागा पुरली नाही, हा. फॅमिली मोठी आहे. फॅमिली मोठी आहे. तर हा मी जो तू वरती घेतलाय तो म्हणजे मी शहाणा आणि हे सगळं खाली असं सांग. त्याचं काय म्हणजे व्हॉट इज दिस पिरॅमिड? मुळात हे काय आहे, पिरॅमिड आहे. सगळ्यांना पिरॅमिड माहिती आहे. पिरॅमिडला सगळ्यात टॉपला एक टोक असतं आणि खाली बेस असतो. आता मी बघा ना, मीचा एरिया किती आहे, खूप लहान आहे आणि कंट्रीचा एरिया किती आहे, मोठा आहे. त्याच्यामुळे मोठा कोण, कंट्री, कारण कंट्रीचा एरिया मोठा आहे. हे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत, वेगवेगळे याला कलर्स आहेत. पण मी हा फॅमिली, मीच्या नंतर काय येतं लगेच फॅमिली, म्हणजे माझ्या नंतर काय, माझी फॅमिली. त्याच्यानंतर अशा अनेक फॅमिलीजचं मिळून शाळेत जातो आपण. शाळेनंतर सिटी आहे, सिटी नंतर आपले शहर आहे, म्हणजे शहरानंतर स्टेट आहे, महाराष्ट्र स्टेट. असे अनेक स्टेट्स आणि आपलं राष्ट्र किंवा आपला देश, भारत देश. असं मिळून काय तयार होतं, सोसायटी, म्हणजे ज्याला आपण समाज म्हणतो किंवा सोसायटी म्हणतो. हे सगळं ह्या पिरॅमिडमध्ये बसतं आणि ह्याचं कनेक्शन कसं आहे ते तुम्हाला आता मावशी सांग. हा, म्हणजे हा जो मी आहे, हा जर मी असा वागला की मला काय करायचंय, माझा काय संबंध आहे, तर तो त्या त्रिकोणात त्या छोट्या जो दाखवलेला आहे मी, त्याचा संबंध त्याला जरी वाटलं, मला डझंट मेक एनी डिफरन्स, मी का करू. तुम्हाला बटरफ्लाय इफेक्ट माहितीये? बटरफ्लाय इफेक्ट, बटरफ्लाय इफेक्ट म्हणतात. हा, तर बटरफ्लाय इफेक्टची एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, की एक लढाई चाललेली आहे आणि तिथे असं झालं की घोडा जो असतो, तुम्हाला माहितीये का, घोड्याचे जे खूर आहेत त्याला खाली नाल लावतात लोखंडी, जी हॉर्सशू, बरोबर आहे, आणि तो ठोकलेला असतो खिळ्यांनी. सो घोड्याच्या रनिंगसाठी तो खिळा हा खूप महत्वाचा आहे, बरोबर आहे. तर असं एक लढाईमध्ये म्हणजे फौजमध्ये म्हटलं जातं की खिळ्याच्या अभावी घोडा अडला, कारण तो खिळा निघून गेला, त्यामुळे घोड्याला जखम झाली, त्यामुळे घोडा पुढे जाऊ शकला नाही. तर खिळ्याच्या अभावी घोडा अडला, घोडा अडला म्हणून सैनिक पडला, सैनिक पडला म्हणून लढाई हरली, आणि लढाई हरली म्हणून देशाचा घात झाला. म्हणजे देशाचा घात व्हायला काय कारणीभूत झालं होतं तिथे, एक खिळा, एका खिळ्यामुळे देशाचा घात झाला. दिस इज एक इनडायरेक्टली हा एक बटरफ्लाय इफेक्ट आहे, की आज मी असा वागलो, कदाचित तुम्ही आज काहीतरी वागलात ना, 25 वर्षांनी त्याचे तुम्हाला रेफरन्स लागतील की ये मैंने किया था, आणि त्यामुळे आज हे या देशासाठी उपयुक्त झालं. वन गुड SPM चाइल्ड कॅन बी अन असेट टू द सोसायटी अँड कॅन बी अन असेट टू द नेशन. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचा देशाला फायदा होतो आणि म्हणून तुम्ही खूप महत्वाचे आहे. यू आर लाईक अ नेल. सो मी काय करू, मला कशाला करायचं आहे, माझा काय संबंध आहे. तुझा संबंध तुझ्या फॅमिलीशी आहे, कारण यू विल मेक प्राऊड युअर फॅमिली. तुमचा संबंध शाळेशी आहे, कारण शाळेला अभिमान वाटणार. शाळेकडनं तुम्ही एक सिटीमध्ये तुमचा बद्दल बोललं जाणार की ह्यांना फॉलो करा, यांच्यासारखे उत्तम कोणी नाही. मग तुमची स्टेटमध्ये चर्चा होईल आणि स्टेटमध्ये चर्चा झाल्यावर तुमचं देशामध्ये नाव मोठं होईल आणि तुम्ही देशासाठी काहीतरी कराल. आणि ही SPMच्या मुलांकडनं आमची अपेक्षा आहे. यू ऑल आर वंडरफुल, वंडरफुल स्टुडंट्स, आणि तुम्हाला सगळं कळतंय आणि हे तुमची जबाबदारी आज तुम्हाला इथे सांगण्यात आलेली आहे. ह्याचा रेफरन्स आपल्याला अजून पुढे मिळेल. पुढे जाऊया, कळलेलं आहे. सो तुम्ही जबाबदारीने वागणार, शाबास. मग आपल्याला पुढचं खूपच इझी झालं लॉ मध्ये जायला. ओके, सो एक साधी गोष्ट आहे, काय झालं इथे, जर नाही वापरले तर तुम्हाला पनिशमेंट होते. हे सगळे जे पनिशमेंट होणं, हे सगळे उंबरठ्याच्या आतल्या गोष्टी. अजून इथे लॉ आलेला नाहीये, इथे अजून फक्त रूल्स आणि पनिशमेंट पर्यंत आलोय. कुठचीही उंबरठ्याच्या आतली पनिशमेंट ही उंबरठ्याच्या बाहेर लॉ असते, कायदा असतो, बरोबर आहे. एम आय राईट? अगदी बरोबर. सो पुढे जाऊ. ओके, आता हे काय झालं, येस हे काय आहे, पण चोरी जर बाहेर केली तर हे 2 माणसं तुम्हाला पकडून घेऊन जातात आणि मग इथून कायदा सुरू होतो. उंबरठ्याच्या बाहेर आलो आपण आता. त्याच्यामुळे जे नियम होते ते आता कायदे झाले आणि नियमांचं उल्लंघन केलं तर आपल्याला काय मिळायचं, पनिशमेंट. कायद्याचं उल्लंघन तर काय, शिक्षा. तसं तो म्हणाला अरेस्ट, अरेस्ट म्हणजे अटक. त्याला अटक करून ते घेऊन जात आहेत, त्याला शिक्षा देत आहेत. बरोबर आहे, राईट. म्हणजे हे ते कोडबुक असेलच आपलं एक, की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ की ह्या शिक्षा काय असतात. सो इट इज ऍब्सोल्युटली सुपर. काय आहे लॉज,
रूल्स ऑफ सोसायटी. बघा किती सोपं आहे. लॉज आर नथिंग बट रूल्स ऑफ सोसायटी, बाकी काही नाही. काही नाही. आणि आपण तो सोसायटी शब्द सोशल वरनं आलाय, बरोबर ना? आपण अँटी सोशल का म्हणतो एखाद्याला? अरे तो माणूस अँटी सोशल आहे म्हणजे काय? हा, जे तो लोकांशी इंटरॅक्ट करत बरोबर. Anti- म्हणजेच काय, तो सोसायटीच्या विरुद्ध वागतो, हा. अँटी सोशल. अँटी सोशल. अच्छा, इथे काय दिसतंय? लॉचं बुक दिसतंय, बरोबर आहे. मी आशिषच्या जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये जाते, त्याचं काय म्हणायचं तुझ्या ऑफिसला, चेंबरमध्ये जेव्हा मी जाते त्यांच्या, तेव्हा मला त्याच्या मागे भिंतीवरती अनंत एवढी जाडी 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 पुस्तकं दिसतात. डावीकडे पुस्तकं, उजवीकडे पुस्तकं, पुस्तकांमध्ये बसलेला असतो तो. समोर बघावं तर पुस्तकं, टेबलावर बघावं तर एवढी सगळी वाचलीस तू? ती आवश्यकता असेल तेव्हा वाचावी लागतात. हो. म्हणजे हे वाचणं हे लॉयरला गरजेचं आहे, गरजेचं असतं. मग काय आहे हे पुस्तक? ते आता पहिलं म्हणजे हे पुस्तक का, तर कुठलाही कायदा जो आहे, म्हणजे आता आपण नियमांपासून कायद्याकडे आलो. सोसायटीचे नियम म्हणजे कायदे, ते कुठे असतील तर ते कुठल्या तरी कायद्याच्या पुस्तकात असतील, लॉ बुक मध्ये असतील, ते लिखित असतील. तसं तुमच्या डायरीमध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स लिखित आहेत, रिटन आहेत. तसा कुठलाही कायदा नाही की जो लिखितच नाही, जो कुठेच लिहिलेला नाही, असा कुठलाही कायदा नाही. त्याच्यामुळे कायदा हा लिखितच असला पाहिजे आणि म्हणून तो पुस्तकात असतो. त्यामुळे कायद्याच्या पुस्तकांमध्ये कायदा लिहिलेला असतो की नियम असतात म्हणजे ते, आणि नियमाचं पालन नाही केलं की शिक्षा किंवा त्याचे परिणाम जे असतात ते पण त्याच्यामध्ये लिहिलेले असतात. असं तर कायद्याचं पुस्तक असतं. असं लहानपणी ना मी असं ऐकलं, हम करे सो कायदा. म्हणजे जो कोणी ना लिखित नियम नाही, मी म्हणतोय ना म्हणून हा झालंच पाहिजे, तर त्याला हम करे सो कायदा असं जर समजा असतं, समजा जर कायद्याची पुस्तकच नसती तर काय झालं असतं? आज एखाद्या माणसाला वाटलं असतं की हा कायदा आहे बाबा, की हा सिग्नल ग्रीन झाला की जायचं. उद्या जर समजा एखाद्याला वाटलं की नाही तो ग्रीन आहे ना, तो म्हणजे थांबायचं, आणि रेड आहे ते जायचं, तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही ना. म्हणून ते लिहिलेले आहे. म्हणजे एक लक्षात आलं, सगळे कायदे हे लिखित आहेत. कोणीही तोंडाने बोलून कायदा होत नाही, आणि म्हणून ते ऑब्झर्व केले जातात. आणि नाही केले की काय होते रे? अरेस्ट होते. व्हेरी वाईट. शिक्षा वाचा. सोपं आहे. किती सोपं आहे ना. लॉ हा अजिबात कठीण नाही. हे तुम्ही असं सर ते काय काय घालता मोठं मोठं, आणि त्या कोर्टरूम मध्ये जोरजोरात बोलता, आम्हाला वाटतं काय भयंकर आहे, पण हे खूप सोपं आहे. हो, सोपं आहे. ओके, म्हणजे कळलं ना, लॉ सोपं आहे ना. चलो, गुड. नाऊ वी हॅव कम टू द नेक्स्ट स्टेप. आता आपण शिखराच्या जवळ चाललेलो आहोत, बरोबर आहे. आशिष, एकदम मॉरॅलिटीवर तू आलास, काय बरं? आणि आता हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आपण नियम बघितले, आपण कायदे बघितले, शिक्षा बघितली. आता हे मॉरॅलिटी म्हणजे नैतिकता कुठून आली? तर नैतिकतेचं सिम्पल डेफिनेशन काय आपण म्हटलंय की ॲबिलिटी टू डिफरन्शिएट बिटवीन राईट अँड रॉंग. चांगलं आणि वाईट त्याच्यामधलं जो फरक आहे तो समजण्याची क्षमता म्हणजे मॉरॅलिटी. म्हणजे जर मला चांगल्या आणि वाईटाचा फरक कळतो तर मी मॉरल आहे, असं आपण सिम्पल. पण चांगलं आणि वाईट ठरवायचं कोणी? कायद्याने. ओ, म्हणजे कुठलाही कायदा जर आपण बघितला, हे कनेक्शन आहे त्याचं, की कायदा हा जो असतो, लिखित कायदा, हा कधीही इमॉरल नसतो. तो असू शकत नाही. तो जर इमॉरल असेल तर तो कायदाच राहणार नाही. नैतिकतेवर आधारित आधारित आपले सगळे कायदे आहेत. त्याच्यामुळे म्हणून नैतिकतेचा आपण आता विचार करतो. पण हे फक्त भारतात आहेत की सगळीकडे नैतिकता हा सगळीकडे पाया आहे? मापदंड जे आहे, त्याचा जो पॅरामीटर आहे ते. अच्छा. मग आपण आता जरा ह्याचे हे बघूया. व्हॉट इज मॉरॅलिटी मध्ये आपण हे ऑपोजिट पेअर्स बघतोय बरं का. हे आता फिजिकल स्ट्रेंथ, कंपॅशन असे आपण पेअर्स बघतोय. इंटेलिजन्स, विजडम, पॉवर, बॅलन्स, असा आपण आता विचार करतो. म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ आणि कंपॅशन हे कॉम्बिनेशन. कंपॅशन म्हणजे काय? कंपॅशन, करुणा शब्द ऐकलाय? करुणा आणि दया वाचलेत का कधी? मदर टेरेसा म्हटलं की कंपॅशन हा शब्द एकदम प्रॉमिनंटली सांगितला जातो. कंपॅशन म्हणजे करुणा, दया नाही. दया नाही है ना. फिजिकल स्ट्रेंथ कळतंय बरोबर, शक्ती, आणि कंपॅशन म्हणजे करुणा. आता ह्याचं कॉम्बिनेशन किती वंडरफुल होतं हे मी तुम्हाला सांगते की मुंबईला कोणी गेलंय लोकल रेल्वेनी?
है ना. मुंबईचे लोकल रेल्वे कसे आपल्या मेट्रोसारखं नसतं. प्लॅटफॉर्म नंबर 1, मग मध्ये रेल रूल, मग दुसरे रूल तिकडे येणारे, मग सेकंड प्लॅटफॉर्म, मग त्याला जोडून थर्ड असतो, मग परत रेल्वे लाईन असते. तर आम्ही एकदा बँड्राला उभे होतो का स्टेशनवर, आणि गाडी येणार होती, फास्ट जाणार होती. फास्ट गाडी जाते तेव्हा प्लॅटफॉर्मला लोक मागे उभे राहतात, कारण ती धडधड निघून जाते. आपली येते तेव्हा पुढे येऊन आपण ती घेतो, जी त्या प्लॅटफॉर्मला थांबणार असते, बरोबर. तर एक बाई होत्या, जरा थोड्या वयस्क होत्या. त्यांचं काहीतरी गाडी बघायला त्या वाकल्या का काही, त्यांची पर्स खाली पडली. पर्स खाली पडली म्हटल्यावर आपला जीव असतो ना, पर्समध्ये सगळं असतात काय काय गोष्टी, त्या पटकन खाली उतरल्या पर्स घ्यायला, आहे ना. उतरू शकतो माणूस पटकन. जेव्हा त्यांनी पर्स उचलली, आता त्यांना वर यायचंय पण त्यांना येताच नाही आलं वर, आणि त्या ओरडायला लागल्या काय काय. तेवढ्यात अनाउन्समेंट झाली की ह्या ट्रॅकवरनं फास्ट लोकल जाणार आहे, प्लॅटफॉर्मच्या पासून लांब राहा, अशी अनाउन्समेंट होते. धड ती निघून जाते गाडी. आता बायकांना पण जमेना त्यांना खेचायला, कारण त्या जरा स्थूल होत्या, अशा होत्या. आणि मग आवाज आला, जशी ट्रेन येणार, सगळ्याजणी घाबरून मागे गेल्या, आरडाओरडा चाललाय. तेवढ्याच समोरच्या प्लॅटफॉर्मवर एक कॉन्स्टेबल जात होता, व्हेरी स्ट्रॉंग यंग चॅप. त्याने काय बघितलं की ह्या बाईंना नाही वरती चढता येते, तो त्या प्लॅटफॉर्मवरनं जम्प मारून ते रेल्वे क्रॉस करून तो ह्या साईडला आला. त्यांना लिटरली फिजिकल स्ट्रेंथ, त्यांनी जोरात त्यांना घेतलं, त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवर ढकलून दिलं. बायकांना सांगितलं हिला हात द्या, बायकांनी मग त्यांना खेचलं, आणि तो एकाच सेकंदात जम्प मारून तो वर आला, आणि धड गाडी निघून गेली. आता काय होतं, जीवन मरणाचा प्रश्न होता, सगळं होतं, स्ट्रेंथ आहे तुझ्याजवळ, पण अलॉंग विथ दॅट ही हॅड करुणा, कंपॅशन होती त्याच्यामध्ये, की ही बाई नाही तर जाणार, आणि हिला मी नाही मदत करू शकणार तर कोण करणार. सो हा एक अतिशय उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे की आपला बर्थ राईट आहे टू बी ह्युमन. ओके, सो त्यामुळे तो बर्थ राईट आपण वापरायचा, आणि हा अतिशय सुंदर इथे वापरला गेलाय. इंटेलिजन्स आणि विजडम. सो हे तू सांग. आता बघा, हे इंटेलिजन्सला काय चिन्ह वापरलंय आपण, मेंदू, हा बरोबर, आणि विजडमला हे 2 मासे आहेत. तर हे 2 मासे कसे चाललेत, हे तर एक अशा दिशेने चाललाय, तर दुसरा त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेने चाललाय. ते काय दाखवतात, बॅलन्स, की असं एकचं चाललंय, दुसरा असा चाललाय. सो सर्कल ऑफ लाईफ आणि बॅलन्स. आणि इंटेलिजन्स काय, तर मेंदू. आता आपण सगळेच गुगलचा वापर करतो, इन्फॉर्मेशन घेतो, इन्फॉर्मेशन प्रचंड प्रमाणात अवेलेबल आहे आपल्याकडे, अगदी फिंगर टिप्सवरती आता इन्फॉर्मेशन मिळते. त्या इन्फॉर्मेशनचं करायचं काय, त्या इन्फॉर्मेशन आपल्याला अनेक प्रकारची, चांगली मिळते, वाईट मिळते, मजा करण्यासाठी मिळते, काही दुसरं कन्स्ट्रक्टिव्ह कामं करण्यासाठी मिळते, काही डिस्ट्रक्टिव्ह मिळते. अशी सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशनला काही जात नसते, ती कशीही असू शकते. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन आपण गॅदर करतो. त्या इन्फॉर्मेशनचं आपण काय करतो, नॉलेज, म्हणजे आपल्याला ज्ञान मिळतं त्याच्यातनं, की हा हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे त्यात वाईटही ज्ञान असतं, चांगलंही ज्ञान असतं, त्यामुळे आपण ते नॉलेज पर्यंत येतो. पण हे काय आहे, विजडम, जेव्हा आपण त्या नॉलेजचा चांगल्यासाठीच वापर करतो, समाजाच्या हितासाठीच वापर करतो, भल्यासाठीच वापर करतो, आणि ते बॅलन्स आपल्यामध्ये जेव्हा येतं तेव्हा त्याला आपण विजडम असं म्हणतो. यू आर व्हेरी राईट. तिसरा आहे सर, तुम्ही आपण घेतलाय पॉवर बॅलन्स. येस, ही जी पॉवर आणि बॅलन्स, हा जो तारतम्य म्हणतो, हा जो बॅलन्स आहे, की मी कसं वागायला हवं, ही पॉवरशी जेव्हा हा बॅलन्स छान वापरला जातो, तेव्हा सोसायटीमध्ये हे जे लॉज आणि पनिशमेंटची गरज नाही पडणार, कारण तो बॅलन्स आपोआप माणसामध्ये येतो. स्पीड आणि पेशन्स कुठे सांगू शकता, स्पीड आणि पेशन्स? तुम्हाला रस्त्यावरनं जाताना कारमध्ये अडकता की नाही, आणि सगळं ट्रॅफिक लागलंय भरमसाठ, आणि मग काय पॉ 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 सतत तो तुम्ही हॉर्न वाजवता, आणि तो हॉर्न वाजवून तू काय उडून जाणार आहे का? उडून जायची कार नाही ना तुझी, गप बस ना गड्या, कशाला हॉर्न वाजवत बसलाय 24 घंटे. इम्पेशंट जो तो, त्याला इथून जागा काढ, आणि मग तो केऑस, कोणीच पुढे जात नाही, चला तू पण बस मी पण बस. इम्पेशन्स इतका वाढलाय सगळ्यांचा, तो जर ठेवला नाही तर पण समाजामध्ये अस्थिरता होईल. सो ह्या गोष्टींचं कॉम्बिनेशन सुद्धा. तो कबीराचा दोहा आहे ना मावशी, हा, संत कबीरच होते, आपल्याला संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज माहिती आहे, तसे संत कबीर पण होते. बरोबर. त्यांचा एक दोहा आहे की धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. बरोबर. माली सीचे 100 घडा, रुत आहे फल होय. म्हणजे कितीही तुम्ही पाणी टाकलं तरी झाड काही कालचं आज मोठं होणार आहे का? नाही, ते त्याच्या गतीने, त्याच्या पेशन्सनेच ते मोठं होणार, म्हणून तो पेशन्स. ऍब्सोल्युटली राईट, बरोबर आहे. सो हा पेशन्स आपल्याला शिकला पाहिजे. सो हे
अगदी हे वाचू शकता What is law? वाचा. रूल्स दॅट सोसायटी. वाचा पटकन. Rules that society follows are laws. Laws is nothing but rules based on collective wisdom of society for its greater good. विजडम तुम्हाला ह्यांनी सांगितला. हे ग्रेटर गुड काय रे? कलेक्टिव्ह विजडम आणि ग्रेटर गुड असे दोन शब्द आहेत इथे, जे तसे समजायला थोडे वाटतील कठीण आहे, पण सोपं करून सांगतो मी तुम्हाला. कलेक्टिव्ह म्हणजे काय, सगळ्यांनी मिळून ठरवायचा. जर तुम्ही आता सगळ्यांनी मिळून ठरवलं की आता आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा आहे, तर तुम्ही कलेक्टिव्ह विजडम वापरताय, तुमचा कलेक्टिव्ह बॅलन्स वापरताय, बरोबर. ग्रेटर गुड म्हणजे काय, तर मॅक्सिमम लोकांपर्यंत जी गोष्ट पोहोचते. समाजामध्ये आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, पण 99 लोकांपर्यंत, 98 लोकांपर्यंत, मॅक्सिमम लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. जेव्हा आपण मॅक्झिमम लोकांचा विचार करून मनात ठरवून मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचायचं असं जेव्हा म्हणून रूल्स तयार करतो, तेव्हा ते मॉरल पण असतात आणि ते ग्रेटर गुडसाठी पण असतात. करेक्ट, राईट. सो ग्रेटर गुड कळलं तुम्हाला. अंतिम माणसाला लॉ हा शेवटच्या म्हणजे अगदी पुअरेस्ट ऑफ पुअर आणि रिचेस्ट ऑफ रिच ह्या सगळ्यांना लॉ सेम आहे. सो आता आपण इथे आलो, इंट्रोडक्शन टू द लॉ. येस, अभि बताओ आप. बर, आता आपण प्रॉपर लॉ म्हणजे आता आपण हे समजून घेतलं, लॉ इज नथिंग बट सोसायटीचे नियम. ओके, आता हे नियमाचा काहीतरी बेस तर असला पाहिजे. कुठलाही नियम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काहीतरी त्याचा सोर्स असला पाहिजे. हा सोर्स म्हणजे काय, तर कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं संविधान, जे आपण स्वतःला दिलेलं आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं पहिलं वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारत देशातले नागरिक किंवा भारत देशातले लोक हे स्वतःला हे रूल्स देतो आहोत. हे आपल्याला कोणीही दिलेले नाहीत, करेक्ट, शासनाने दिलेले नाहीत, हे आपण स्वतःला दिलेले आहेत. आणि ह्या कॉन्स्टिट्यूशन मधनं तयार होणारे वेगवेगळ्या, जसं झाडाचं एक मूळ आहे, बुंदा आहे आणि त्याच्यातनं फांद्या आहेत, अशा ह्या सगळ्या फांद्या आहेत. सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, इतर लॉ. आता हे क्रिमिनल लॉ आणि सिव्हिल लॉ म्हणजे नेमकं काय, तर मगाशी तो म्हणाला की त्यांनी गुन्हा केला एखाद्या व्यक्तीने, तर त्याला काय केलं, अटक केलं आणि पोलीस घेऊन गेले, म्हणजे त्याला काय केलं, त्याला शिक्षा दिली. आता ही जी शिक्षा आहे याला आपण क्रिमिनल असं म्हणतो, की जिथे गुन्हा होतो आणि त्या गुन्ह्याला शिक्षा मिळते, तो कायदा जो आहे तो क्रिमिनल लॉ. आणि समजा दोन भावांमध्ये एका प्रॉपर्टीवरनं, जागेवरनं वाद असेल, एकाला वाटतं की ही माझी जागा आहे, दुसऱ्याला वाटतं की ही माझी जागा आहे, दोघे जण कोर्टात न्याय मागायला जातात. हा कोणता लॉ, ह्याच्यामध्ये काही कोणाला जेलमध्ये जायची गरज आहे का, नाही. तर तो आहे सिव्हिल लॉ. हे सोपा त्याच्यातला फरक आहे की सिव्हिल लॉ मध्ये कुठेही शिक्षा होत नाही. आणि इतर लॉज म्हणजे आता ह्या अनंत म्हणजे लॉज अनेक, म्हणजे 2000-3000 लॉज असतील आपल्याकडे, वेगवेगळे ऍक्ट्स असतील, कायदे असतील. आता जे सिव्हिलमध्ये बसत नाहीत, म्हणजे ज्याला आपल्याला पेनल्टी द्यावी लागते असं नाही, त्याच्यामध्ये शिक्षा होते असं नाही, असे जे मधले लॉज आहेत ह्यांना आपण, त्याच्या व्यतिरिक्त जेवढे सगळे लॉज आहेत त्यांना अदर लॉज म्हणतात. पण हे सगळे त्या बुक मध्ये असणार आहेत. हे सगळे बुक्समध्ये आहेत आणि याची जननी कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचं मला एक तुम्हाला सांगायला आवडेल की आपण पुढे जाऊया. आधी प्रतिज्ञा, ही जी प्लेज आहे, या प्लेजवर आपण आता जाऊया. ही तुम्ही रोज म्हणता प्लेज, बरोबर आहे. तुम्ही काय म्हणता, इंडिया इज माय कंट्री. आणि हे जेव्हा तुम्ही प्लेज घेता, ही सगळी तुमच्या लक्षात येईल. इथे एक डिवोशन हा आपल्या डीज मधला ऑलरेडी आहे, आपण घेतलाय. डिसिप्लिन, डेडिकेशन, डिवोशन, डिटर्मिनेशन. कारण गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की आमचे फौजी जी प्लेज घेतात, जी ओथ घेतात, ती त्यांच्या खून में परिवर्तित होती है. बात सही है. सेफ्टी, ऑनर एंड वेलफेयर ऑफ द कंट्री कम फर्स्ट, ऑलवेज एंड एव्हरी टाइम. सेफ्टी, ऑनर एंड वेलफेयर ऑफ द पर्सन यू कमांड कम नेक्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाइम. युअर ओन इज कम लास्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाइम. फर्स्ट तो देशाचा विचार करतो, नंतर ज्यांच्यावर तो कमांड करतो त्याचा विचार करतो, आणि लास्ट तो स्वतःला धरतो. आणि ही त्यांच्या रक्तामध्ये असते. आता ही जी प्लेज आहे ही तुमच्या सुद्धा रक्तामध्ये कन्वर्ट करा, कारण देन यू विल बी द वंडरफुल सिटीजन ऑफ दिस कंट्री. ही प्लेज आली कुठून? हा, प्लेज कुठे? चला तुम्हाला क्लू पण आहे. ही स्लाइड बघा ना, पहिलेच काय लिहिलंय. करेक्ट. सो ती येते कुठून? ही प्लेज तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती आहे. त्याचा सोर्स पण कॉन्स्टिट्यूशनच आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे मूलभूत जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, म्हणजे जसं मूलभूत अधिकार असतात, फंडामेंटल राईट्स, तशा मूलभूत जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांपैकीच ह्या जबाबदाऱ्या आहेत ज्या मगाशी आपण पाहिल्या, की आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे, आपण त्याचे चांगले नागरिक बनलं पाहिजे, वगैरे वगैरे. सो हे पण कॉन्स्टिट्यूशनचाच भाग आहे. हे काय वाचा. एक स्वामी आहेत,
त्यांचा जो शिष्य आहे तो येऊन सांगतो, स्वामीजी आय हॅव गॉन थ्रू गीता. स्वामीजी त्याला विचारतात, बट हॅज गीता गॉन थ्रू यू? अर्थ कळतोय तुम्हाला? मी ही प्लेज म्हणली, मला माहिती आहे, पण ती प्लेज तुझ्या शरीरामध्ये खरंच मनामध्ये गेली का? तो प्रश्न आहे हा. तो इथे ते की वी हॅव ऑल गॉन थ्रू द प्लेज, बट हॅज द प्लेज गॉन थ्रू यू? हा विचार प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या मनामध्ये कराल. आणि लास्ट काय आपलं, Nation first, always and every time. तुम्ही काही मुलांना संदेश देणार. सो फार आपण रूल पासून लॉ पर्यंत आलो. लॉ सोपं आहे, कळलं तुम्हाला? इझी आहे, कळलं? आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळे एफर्ट्स होते. काय संदेश द्याल? काय मेसेज? मेसेज एका वाक्यात सिंपल आहे की लॉ आपण नेहमी म्हणतो तेव्हा आपण काय विचार करतो की माझे अधिकार, माझा हक्क, ये मेरा अधिकार आहे, ये मेरा अधिकार आहे, हे माझा हक्क आहे. पण आपण कर्तव्याचा विचार करतो का? नाही करत. पण लॉ मध्ये काय, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण काय पाहिलं, प्लेज मध्ये आपण काय पाहिलं की कर्तव्य हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या सेशनमध्ये जर त्या कर्तव्याच्या बद्दल काही मी तुम्हाला सांगितलं असेल तर मला असं वाटेल की या सेशनचं एक श्रेय झालं. अगदी निश्चित. तुम्हाला लक्षात आलं, कॉन्स्टिट्यूशनमध्ये 2 R आहेत, राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आपण हक्कासाठी भांडतो, राईट राईट राईट, पण रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना माळ्यावर नाही टाकून द्यायचं, दुसरा कोणतरी रिस्पॉन्सिबल राहील. नाही, आपण रिस्पॉन्सिबिलिटी हा नाण्याचा दुसरा भाग आहे हे लक्षात ठेवून आज तुम्ही त्या जबाबदारीने वागलात की तुम्ही जबाबदार नागरिक. काय अल्टिमेटली व्हायचं आपल्याला? सुजाण नागरिक होणारा त्या देशाचं. आणि मला असं वाटतं की तुमच्या या आजच्या सगळ्या त्यांना ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच्याने तुम्हाला एक सुजाण नागरिक होण्याचा एक रस्ता मिळाला आणि कायद्यामध्ये राहून कसं करायचं हे कळलंय बरोबर? सो यू आर हॅपी टुडे. तुम्हाला काही कळलं, तुम्ही वाईज होणार. हा, नुसतं इंटेलिजंट नाही, ही या देशाची आज गरज आहे. तारतम्य आणि विवेकाची गरज आहे आणि ते तुम्ही नक्की होणार, मला नक्की नक्की खात्री आहे. सो जय हिंद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.